अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार. विजा, गारपीट, वादळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. नेमके कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आले सगळं जाणून घेऊ. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. उन्हाचा पारा एकीकडे 35च्या वर गेला असताना आता अवकाळी पावसाचा जोरदार इशारा हवामान विभागाने दिलाय. उन्हाचा वर गेलेला पारा घसरणार असून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. 15 तारखेनंतर महाराष्ट्रात पाऊस कोसळणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. सॅटेलाइट इमेजनुसार महाराष्ट्राच्या दक्षिणेला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या बाजूने हळूहळू सरकताना दिसतंय. यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण महाराष्ट्रात तयार झालंय. याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये 15 तारखेनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. 35 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे सुद्धा वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल, हवामान विभागाने नेमके काय अलर्ट जारी केले ते सुद्धा पाहू. IMDने जारी केलेल्या इमेजनुसार 16 तारखेला विदर्भ, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. 16 तारखेला गोंदिया, त्याचबरोबर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागांमध्ये विजांसह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. 17 तारखेला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, त्याचबरोबर लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये सुद्धा विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मराठवाड्यातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल. या भागांमध्ये तापमान घसरेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 तारखेला मात्र महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह त्याचबरोबर गारपिटीसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. विदर्भाचा विचार केला तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, त्याचबरोबर सोलापूर, सातारा, पुणे, कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई या सगळ्या भागांमध्ये 18 तारखेला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 18 तारखेला महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 19 तारखेला सुद्धा हेच चित्र असणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाड्यातील सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 20 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस नुसताच बरसणार नाहीये, तर विजांसह, गारपिटीसह, सोसाट्याच्या वाऱ्यासह असा हा वादळी पाऊस 15 ते 20 तारखेदरम्यान महाराष्ट्रात बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तुमच्या भागामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.